नमस्कार मंडळी, मी आता वेंगुर्ला तालुक्यातील मानसेश्वर देवस्थान या मंदिरात आलेला आहे. तर या ठिकाणची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊ. स्वरूप कसं काय म्हणजे हा इथपर्यंत कसं काय आहे हे थोडक्यात मी सांगतो. तर हा मानसेश्वर घाटावरून आपल्या इकडे एक परशुराम भूमी आहे. त्या परशुराम भूमी आपल्या इकडे आला आणि त्यानंतर तो तिथे गोणगी म्हणून होते. त्यावेळी ते गोणगीची झाडं अशी होती आणि त्याची मानस पडली. त्या मानसेवर इथे त्याला जागा दिली होता आणि त्याला सांगितलं अगोदर तो येणार जाणाऱ्यांची सगळ्यांची जी कामं ती करायला त्यानंतर त्याला लोकांनी म्हणजे श्रद्धा ठेवली. लोकांनी श्रद्धाने त्याला कामं होऊ लागली श्रद्धाने आणि अशा प्रकारे श्रद्धेने त्यांना नवस बोलू लागले. अशा श्रद्धेने तुला केळी ठेवी, नारळ ठेवी अशा प्रकारे इथे स्थान देऊन त्याची मग प्रचिती वाढत गेली आणि वाढत जाऊन जाऊन आतापर्यंत ही प्रचिती भरपूर म्हणजे उंच गेला अशी पद्धतीने आहे ती प्रचिती. अशा प्रकारे ही जत्रा पूर्ण आमची मानसेश्वरची भरते आणि देवाचाही प्रत्येक म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ह्या मानसेश्वर देवाचे नाव असतंच. आणि कुठूनही लोक आले तरी ह्या मानसेश्वर देवाला भेट दिल्याशिवाय जात नाही. अशा प्रकारे हे देवाची ही मानसेश्वरची कथा सांगितली होती तुम्हाला. त्याचप्रमाणे ही शेवटची जी सांगता कशी काय असते म्हणजे आम्ही सुरुवात दांडेकरांमार्फत येऊन ही सुरुवात करतो. त्याचप्रमाणे सांगता ही जत्रेची कशी करतो ह्या पद्धतीत म्हणजे कशा पद्धतीत करतो ते हे आमचे दांडेकर म्हणजे त्यांच्या पूर्वंपार चालत आलेले जी प्रथा आहे ते कशा प्रकारे चालत आली हे ते थोडक्यात सांगतो. नमस्कार, मी संतोष विश्व जाधव. माझे वडील ह्या दांडेकर म्हणून ह्या मानसेश्वरच्या देवस्थानात प्रसिद्ध होते. आता वडील आमचे स्वर्गवास झालेले. ते वडील 2020मध्ये आई वडिलांनी माका या जत्रेनिमित्त उभं केलं असा. त्या 2020पासून या जत्रेची मी सेवा करतो आहे. आज भाविक गेल्याच्या भाविकांची जी काय मनोकामना असं मनोकामना गाराण्यामार्फत त्या देवाकडे मांडणी करतो आहे. आज त्या लेकरांची जी काय कोणाची जी इच्छा असत ती परिपूर्ण हा दांडेकर आणि मानसेश्वर परिपूर्ण करतात. ज्या मानसेश्वराच्या जीवावर हे जेवढे भाविक येतात आणि त्यांची ज्या भाविकांचे जे काय नवस असत ते नवस परिपूर्ण होऊन जी काय त्यांची मनोकामना असतात मनोकामना पूर्ण होतात. आणि ह्यानंतर जे काय कुबल घराण्यापासून ही सकाळी पहाटे 2 वाजल्यापासून ही जत्रा चालू होता आणि जत्रा चालू झाल्यानंतर आज जत्रा 12 वाजता दुसऱ्या दिवशी 12 वाजता सांगता होता. ती सांगता असताना सगळे भाविक आणि कुबल मानकरी हे ज्या माणसाच्या स्थळात सांगणा बोलणं करत झाल्यानंतर जे काय गाराने बोलणे बंद होतात आणि हे गाराने बोलणे बंद झाल्यानंतर ही सगळी कुबल पिलगी आणि मानाची पिलगी त्यांच्या घरपट्टीकडे त्या दशावताच्या मंडपात जावं जे का तो दशावताचे पेटार असतात त्या पेटाराकडे ती पूजापाठ करतात आणि ती पुढे दशावताची जत्रा चालू करतात. आणि जत्रा चालू झाल्यानंतर सकाळी 6 वाजता संपल्यानंतर ज्या पूर्ण माणसाला जत्रेचे सांगता होता अशी तुमची ही जत्रेची सांगता झाल्यानंतर सगळ्या भाविकांसाठी जे काय पुढलं संदेश होता ती पुढलं अशी ज्याच्यापेक्षा जत्रा भरत असता.